मग दादांकडे आम्ही हा मुद्दा मांडला. हा ग्रीव्हन्स नव्हता, हा दिस इज नॉट अ ग्रीव्हन्स, हा प्रॉब्लेम हा सोसायटीतला कोविडमध्ये निर्माण झालेला प्रॉब्लेम होता. बरोबर. सो दादा म्हणाले की आपण असं केलं तर की यांना आपण जागेचा खर्च जो महत्वाचा आहे तो एलिमिनेट करून टाकला, म्हणजे सबसिडाइज, एलिमिनेट नाही सबसिडाइज, म्हणजे त्यांना जो काही खर्च आहे तो त्यांनी त्यांच्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंटवर टाकावा, त्यांच्या मार्केटिंगवर टाकावा, त्यांच्या सेल्सवर टाकावा. सो या अनुषंगाने आपण एक डेस्टिनेशन कोवर्किंग चालू केलं. आपलं 125 कॅपॅसिटी आहे. तिथे अगदी माफक दरामध्ये आपण टेबल स्पेस विथ इंटरनेट फॅसिलिटी, सर्व्हर्स आहेत, सायबर सिक्युरिटी आहे, पॅन्ट्री आहे, कॉन्फरन्स रूम आहे. सो आपण काय म्हणतो, इथे येऊन काम करा. महिला पण ना, मी सांगते तुम्हाला, तर मी महिला उद्योजिका आहे. जेव्हा वर्क फ्रॉम होम झालं ना, त्या खूप कम्फर्टेबल होत गेल्या, पण त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी होत गेली. म्हणजे आय थिंक यू अँड मी कॅन कोरिलेट की घरी बसलं ना की इथे काम आहे तिथे पसारा दिसतो, इथे काम आहे तिथे बाई येते, इकडे काम आहे, आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी होते. सो मी म्हणते 8 तास घरी काम करण्यापेक्षा 4 तास या फुल कॉन्सन्ट्रेट करा, तेवढाच आउटकम तुमचा निघेल. खरं आणि अफोर्डेबल. सो डेस्टिनेशन इज, दिस इज हाऊ डेस्टिनेशन स्टार्ट. नाही, या सगळ्या वाटचालीमध्ये एक भावनिक नातं तुमचं निसर्ग छायाशी आहे. तर एखादा आठवणीत राहावा असा काही प्रसंग घडला का? सुखद असेल, दुःखद असेल? प्रसंग तर खूप घडले, कारण मी म्हटलं तसं 32,000 लोक आज तिथे येऊन गेलेले आहेत, राहून गेले आहेत. सगळ्यात जास्त आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट आपल्याला लक्षात राहते, तर अशा जेव्हा 95+ आजी येतात किंवा आजोबा येतात आणि आमच्याबरोबर डान्स करतात आणि उत्साहाने करतात आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यांना भाग घ्यायचा असतो, हा क्षण अविस्मरणीय असतो.